नमस्कार सर्वांना. रफी की याद में या आपल्या जुन्या हिंदी गाण्याच्या आठवणीच्या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत आपण रफी आणि जॉय मुखर्जी, रफी आणि विश्वजीत यांच्या गाण्याच्या आठवणी केल्या. आजच्या याच्यामध्ये रफीचा आवाज ज्या हिरोला लाभला आहे त्याचं नाव आहे शशी कपूर. खरं तर 60, 70, 80 या तिन्ही दशकांच्या कालावधीतल्या हिंदी सिनेमामध्ये शशी कपूर हा अभिनेता सगळ्यात जास्त सक्रिय ॲक्टिव्ह आर्टिस्ट किंवा ॲक्टर होता असे आपण म्हणू शकतो. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील त्याचे काही सिनेमा आहेत. 1965च्या नंतर त्याचे रंगीत सिनेमाही आले आणि 70-80च्या दशकात तर तो सहाय्यक अभिनेता म्हणून अमिताभ बच्चनच्या सिनेमातला अविभाज्य असा भाग झाला. तसं सोलो हिरो म्हणून नायकाच्या भूमिकेतही त्याने अनेक हिट चित्रपट दिले. पण आज आपल्याला मोहम्मद रफीच्या आवाजात शशी कपूरने पडद्यावर गायलेल्या गाण्यांच्या आठवणी करायच्या. आज रेडिओ असो किंवा इतर माध्यमातही जुन्यातलं रफीचं गाणं आणि शशी कपूरचा सिनेमा आठवायचा म्हणला तर पटकन रसिकांना आठवतो तो ये दिल किसको दूँ हा 1963-64 मधलं पिक्चर आहे. याचे संगीतकार होते इक्बाल कुरेशी आणि शशी कपूरची नायिका होती जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनीची धाकटी बहीण जिचं नाव होतं रागिणी. तिने अनेक इतर सिनेमामध्ये सुद्धा कामं केली. तर या ये दिल किसको दूँमध्ये रफीला 2 छान सोलो गाणी जी आजही पॉप्युलर आहेत आणि दर्दी रसिक ते गाणे हमखास आठवतात. तर पहिलं आहे फिर आने लगा याद मुझे प्यार का आलम, फिर आने लगा याद मुझे प्यार का आलम, इकरार का आलम, कभी दीदार का आलम, प्यार का आलम. यानंतरचं प्यार का आलम ही एकच ओळ गायलेल्या गायिकेचं नाव आहे संगीतकार उषा खन्ना. या कधीकधी असे पार्श्वगायन पण करायच्या. तर या गाण्यामध्ये उषा खन्नाचा आवाज आहे. फिर आने लगा याद वही प्यार का आलम, प्यार का आलम. दुसरा आहे कितनी हसीन हो तुम, कितनी हसीन हो तुम, कितनी हसी, कितनी हसी, कितनी कितनी हसीन हो तुम. या गाण्यामध्ये सुद्धा मध्ये फक्त असा आवाज करणारी गायिका आशा भोसले आहे. या ये दिल किसको दूँ हे हमखास शशी कपूरच्या गाण्यासाठी रफीचा आवाजातली ही गाणी आपल्याला आठवतात. यानंतर 1964मध्ये एक हिंदी सिनेमा आला होता, ब्लॅक अँड व्हाईटच होता तो. त्याचं नाव होतं बेनजीर. यामध्ये शशी कपूरची नायिका होती तनुजा आणि रफीचं एक गझलनुमा छान असं एक गीत आपल्याला आजही ऐकायला मिळतं. गीतकार शकील बदायुनी आणि संगीतकार सचिन देव बर्मन. सचिन देव बर्मन आणि शकील बदायुनी यांची जोडी फार 2च सिनेमामध्ये, एक बेनजीर आणि दुसरा होता कैसे कहूँ. तर या बेनजीरमधलं मोहम्मद रफीच्या आवाजातलं शशी कपूरच्या अभिनयातलं हे गाणं आहे. दिल एक जाने तमन्ना ने जगा पाई है, दिल एक जाने तमन्ना ने जगा पाई है, आज गुलशन में नहीं घर में बहार आई है, दिल एक जाने तमन्ना ने जगा पाई है.
शशी कपूर आणि नंदा या जोडीचे अनेक सिनेमा आले या 60च्या दशकामध्ये. त्यातले बहुसंख्य फ्लॉप होते, ज्यामधली गाणीसुद्धा आज फार कमी अपवादाने ऐकली जातात. पण याच जोडीने एक सुपरहिट सिनेमा दिला 1965चा. त्याचं नाव आहे जब जब फूल खिले. आजही काश्मीरच्या लोकेशनवरचा हा सिनेमा सगळ्या पिढीतल्या रसिक प्रेक्षकांना खूप आवडणारा असा आहे. या जब जब फूल खिले या सिनेमाने शशी कपूरला ॲक्टर म्हणून एस्टॅब्लिश केलं, नंदाला लोकप्रिय अभिनेत्रीच्या रांगेत नेलं. गीतकार आनंद बक्षी यांची इथून सफल कारकीर्द पुढे सर झाली आणि कल्याणजी आनंदजी यांच्या खात्यावर एक म्युझिकल हिट जमा झाला. थोडक्यात असं म्हणतात ना, फिर उसने पीछे मुडकर नहीं देखा, तर शशी कपूरच्या बाबतीतला हा जब जब फूल खिले. अर्थातच या यशामध्ये रफीच्या आवाजाचा फार मोठा वाटा आहे. तर यातलं टायटल सॉन्ग आहे, म्हणजे जे थीम सॉन्ग ज्याला म्हणून असं खूप गाजलेलं, परदेसियों से न अखियाँ मिलाना, परदेसियों से न अखियाँ मिलाना, परदेसियों को है एक दिन जाना, परदेसियों से न अखियाँ मिलाना. हेच गाणं लता मंगेशकरांच्या आवाजमध्ये सुद्धा आहे. यानंतर एक असं गाणं आहे की जे काश्मीरच्या सुंदर अशा पार्श्वभूमीवर घोड्यावर बसलेली नंदा आणि तिला गाण्यातून एक कहाणी सुनावणारा हा शशी कपूर, रफीच्या आवाजातलं हे गाणं खूप गाजलेलं आहे. एक तगुल और एक थी बुलबुल, दोनों चमन में रहते थे. एक तगुल और एक थी बुलबुल, दोनों चमन में रहते थे. है ये कहानी बिल्कुल सच्ची, मेरे नाना कहते थे. एक तगुल और एक थी बुलबुल. आणि याच त्याच्यातलं आणखीन एक सोलो रफी गीत आहे, यहाँ मैं अजनबी हूँ, यहाँ मैं अजनबी हूँ, मैं जो हूँ बस यही हूँ. यहाँ मैं अजनबी हूँ, यहाँ मैं अजनबी हूँ. जब जब फूल खिले मधली गाणी आजही ऐकली जातात, पाहिली जातात. आणि जब जब फूल खिले याचं रिमेक म्हणता येईल किंवा याच्यावर आधारित असा राजा हिंदुस्तानी, तो सुद्धा तेवढाच सुपरहिट झाला. जब जब फूल खिलेनंतर 70 आणि 60-70 या दशकात शशी कपूरचे अनेक चित्रपट रिलीज झाले. यातील एक होता कन्यादान, ज्याचं संगीत होतं शंकरजी किशन आणि यातील गीतकार नीरज यांनी ही गीतं लिहिलेली होती. शशी कपूर आणि आशा पारेख यांच्या या जोडीचा आणखीन एक पिक्चर तेवढाच पॉप्युलर झाल्यानंतर त्याचं शीर्षक आहे प्यार का मौसम. तर आपण कन्यादानमधली रफीच्या 2 गाण्याची झलक पाहूया. लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नज़ारे बन गए, सवेरा जब हुआ तो फूल बन गए, जो रात आई तो सितारे बन गए, लिखे जो खत तुझे. आणि दुसरं सोलो आहे रफीच्या आवाजातलं, मेरी जिंदगी में आते तो कुछ और बात होती, तो कुछ और बात होती, के नसीब जगमगाते तो कुछ और बात होती, तो कुछ और बात होती. आणि प्यार का मौसममधलं 2 सोलो, हे जे गीत आहे तुम बिन जाऊं कहा,
हे किशोर कुमारच्या आवाजात आहे, भारतभूषणवर चित्रित झालेलं. आणि हे आहे शशी कपूर गाणं गाताना. तुम बिन जाऊं कहाँ, तुम बिन जाऊं कहाँ, के दुनिया में आखिर लगता नहीं, तुमको चाह के तुम बिन जाऊं कहाँ. असं हे शशी कपूरच्या रफीच्या गाण्यांची आठवण. हा पूर्वार्ध झाला. दुसऱ्या व्हिडिओत उत्तरार्ध अजून काही रफी आणि शशी कपूरची हिट गाणे आपण आठवणार आहोत. नमस्कार. एपिसोड कसा वाटला? लाईक, कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.